Correct.
आवाज येतोय माझा सर्वांना? हो मॅडम. आज आपण गुरुग्रह शिकणार आहोत. गुरु हा सूर्यग्रहापासून 5वा ग्रह आहे, जो बहिर्वर्ती म्हणजे बाहेरच्या ग्रहांमध्ये आहे. हा पृथ्वीपासून दुसरा ग्रह आहे, म्हणजे पृथ्वी जिथं आहे तिथून हा दुसरा आहे. हा आकाराने पृथ्वीपेक्षा 12,281 पट मोठा आहे. आपली पृथ्वी जेवढी आहे त्याच्यापेक्षा तो 1200 पटीने मोठा आहे. सर्व ग्रह एकत्र केल्यावर त्याचा आकार फक्त 2.5 पट होतो. जेव्हा मंगळ, बुध, गुरु, शुक्र यांचा व्यास जर एकत्र केला तर गुरुचा आकार फक्त 2.5 पट होतो. म्हणून आपल्या पूर्वाचार्यांनी त्याला बृहत्तनु असं संबोधलं आहे. गुरुची अंतराळात सूर्याभोवती फिरण्याची गती ताशी 30,000 मैल आहे. शुभत्वाने हा ग्रह सर्वात जास्त शुभ आहे. तो जर केंद्रस्थानात असेल तर अनेक पत्रिकेंचे वाईट दोष नाहीसे करतो. ही अतिशयोक्ती नसून जर एखाद्याच्या पत्रिकेत खूप ग्रह खराब असतील आणि एकटा गुरु जर बलवान असेल तर त्याच्या आयुष्यात कोणतीच वाईट गोष्ट घडू शकत नाही. याला 4 उपग्रह आहे. हा किंचित स्वयंप्रकाशित आहे. याचा रंग पिवळसर गोळा, जातीने ब्राह्मण आणि सत्वगुणी आहे. याचा मध्यम व्यास 86,000 मैल आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा मारायला त्याला सुमारे 12 वर्ष लागतात. प्रदक्षिणेचा काळ त्याचा 9 तास 55 मिनिटं 20 सेकंद आहे. आणि हा एक बहिर्वर्ती ग्रह रवीपासून पुढे साधारण 140 अंशावर असेल तर तेव्हा त्याची गती कमी होत असते. शुभ ग्रहांमधला हा अतिशुभ ग्रह मानला गेलाय, जो शुभ पावर सगळ्यात जास्त ठेवतो. या ग्रहामध्ये वाईट ग्रहाला पण शुभ ग्रह देण्याची ताकद एकमेव गुरुमध्ये येते. गुरुची स्वतःची रास जर म्हटली तर गुरुची स्वतःची रास आहे धनु आणि मीन. उच्च रास आहे कर्क, नीच रास आहे त्याची मकर, त्याची ईशान्य दिशा आहे. त्याला स्थान बल जर म्हटलं तर प्रथम आहे. त्यानंतर तो पुरुष लिंगाचा आहे. त्याचे जे मित्र आहे, मित्र त्याचे गुरुचे रवी, चंद्र, मंगळ, समग्रह शनी, राहू, केतू आणि शत्रुग्रह बुध आणि शुक्र आहे. गुरु हा देवगुरूंचा राजा आहे. जे देवांचे गुरु आहे तो हा गुरु आहे. आणि शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे. शुक्र ग्रह हा राक्षस म्हणजे दैत्यांचा गुरु आहे. तर देवांचे गुरु हा बृहस्पती म्हणजेच गुरु आहे. शुक्राला रंगेलपणा आवडतो. रंगेलपणा म्हणजे आय्याशी, मौज, मजा, पैसा उडवणं या गोष्टी आवडतात. आणि गुरुला मात्र या गोष्टी बिलकुल आवडत नाही. त्याला खरं, शांत, सत्वगुणी, देवधर्म करणाऱ्या या गोष्टी आवडत असतात. दोघांमध्ये या गोष्टींमध्ये बराच फरक बघायला मिळतो. गुरुची नक्षत्र जर म्हटली तर पुनर्वसू, विशाखा, पूर्व भाद्रपद आहे. त्यातलं पुनर्वसू नक्षत्र हे सत्वगुणी म्हणजे देवगणी नक्षत्र आहे. विशाखा नक्षत्र राक्षसगणी आहे. पूर्व भाद्रपदा मनुष्यगणी सामान्य नक्षत्र आहे. गुरु नक्षत्रात बलवान मानला जातो. गुरुचा गुणांचा पूर्ण विकास त्याचा सत्वगुणी नक्षत्रात जास्त मानला गेलाय. म्हणून पुनर्वसू नक्षत्र त्याला श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. त्याची दशेमध्ये दशाकाल असतो 16 वर्षांचा. कुंडलीत गुरु बलवान नसून रविचंद्राशी जर रवीपासून 6वा 8वा बसला असेल तर त्या कुंडलीला सुद्धा विशेष काही दोष राहत नाही असं समजलं जातं. गुरु जर जास्तीत जास्त गती जर मानली
तर 12 ते 13 कला जास्त आहे. हा प्रत्येक राशीतनं दुसऱ्या राशीत जायला त्याला 1 वर्षाचा कालावधी लागत असतो. गुरुला 3 दृष्ट्या आहे, 5वी, 7वी, 9वी. आधी आपण मंगळाला पाहिली 4, 8 आणि 12. तर गुरुला सुद्धा 3 दृष्ट्या आहे. तो जिथे बसतो तिथून 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी करतो. गुरुचा सहवास योगापेक्षा दृष्ट योग महत्वाचा आहे. म्हणजे गुरु ज्या ग्रहाबरोबर बसलाय किंवा ज्या स्थानात बसलाय त्या स्थानापेक्षा त्याची जी दृष्टी ज्या स्थानावर पडते ती दृष्टी त्याची सगळ्यात जास्त श्रेष्ठ मानली गेलेली, ती अमृत दृष्टी म्हटली गेलेली. मात्र ही दृष्टी जर केंद्रस्थानातून, कोणस्थानातून किंवा स्वराशीतून, उच्च राशीतून असेल तर ती अजून चांगली मानली गेली आहे. गुरु हा आपल्या स्पर्शाने किंवा दृष्टीने एखाद्या ग्रहाचे वाईट फळ चटकन थांबवतो. एखादा ग्रह नीच राशीत असेल, फॉर एक्झाम्पल मंगळ हा कोणत्या राशीत नीच होतो सांगा आधी? मंगळाची नीच रास कोणती? कर्क राशी. कर्क राशी आहे मॅडम. हा, कर्क राशी. कर्क राशीत जर मंगळ असेल तर तो नीचेच आहे. मग आपण काय म्हणू, हा पूर्ण वाईट फळ देणार. आणि त्याच कर्क राशीत जर गुरु बसला तर तो जो मंगळ नीचेचा वाईट फळ देणार ना, तर गुरु सोबत आल्या कारणाने त्याचे वाईट फळ लगेच थांबणार. जसं आता मी तुम्हाला सांगते, आपल्या सोबत जेव्हा आपले गुरु महाराज असतात तेव्हा आपण एकदम सत्यवताने, सात्विक वृत्तीने त्यांची आराधना करतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या मनाप्रमाणे वागत असतो. बरोबर आहे ना? तसंच ग्रहांचं आहे. ग्रहांमध्ये देवगुरु जिथे आला आणि तिथे जर ग्रह वाईट असेल, वाईट फळ देणार असेल किंवा वाईट योगात बसला असेल, अशुभ योगात बसला असेल, तर तो ग्रह अशुभ फळ देणार नाही. आता जो ग्रह नीच राशीत आहे आणि तिथे जर शुभ ग्रह आला, शुभ ग्रह म्हणजे गुरु किंवा शुक्र जर आला, तर त्या नीच ग्रहाचा नीच भंग राजयोग करतो. म्हणजे तो ग्रह पूर्णपणे शुभ फळ द्यायला प्रवृत्त होतो. गुरु हा गुरुत्व, कर्तव्य, वेदांत, तत्वज्ञान, मीमांसा, दीर्घदेही, शौर्य, कीर्ती, तर्कशास्त्र, ज्योतिष, वडील भाऊ, थंड ऋतू, मांड्या, जप, तप, धार्मिक कृत्य, दुसऱ्यांना मदत करणे, निस्पृहता, निपक्षपाती, राज्यकृपा, राजसन्मान, सुख, शांती, कोणती पण मंत्रविद्या, पवित्र तीर्थ, पवित्र स्थान, बुद्धी, विद्येत प्रावीण्य, वाङ्मय, गोड रस, दुसऱ्यांचं समजून घेण्याची वृत्ती, सोनं दागिन्यांचा बिझनेस, बँक अकाउंट, कफ, या सगळ्या गोष्टी गुरु दाखवतो. त्याचबरोबर स्थूलत्व सुद्धा, जाड होणं, बारीक होणं, हे सुद्धा गुरुवर अवलंबून आहे. गुरुचं जर म्हटलं तर गुरु हा विद्वान ग्रह मानला गेलेला, विद्वानांचं संमेलन. ज्याच्या पत्रिकेत गुरु चांगला अशी व्यक्ती विद्वान असते. माणूस तो खरं किंवा खोटं बोलतो, ज्यावेळेस माणूस खरं खोटं बोलतोय ही स्थिती सुद्धा गुरु दाखवतो, की हा कितपत खोटं बोलू शकतो किंवा हा कितपत खरं बोलू शकतो. गुरु जर पत्रिकेत चांगला असेल ना कोणत्याही भावामध्ये, तर जातक आयुष्यात कधीच खोटं बोलणार नाही, कोणाला फसवणार नाही, कोणाचं वाईट करणार नाही, वाईट विचार करणार नाही. आणि गुरु जर पत्रिकेतच नीच राशीत आला किंवा अशुभ योगात बसला, असं जातक थोड्या थोड्या गोष्टींवर सुद्धा खोटं बोलणारा असतो, वाईट वृत्तीचा असतो. या गोष्टी बघायला मिळतात. जसं चंद्र पण दाखवतोय आणि गुरु पण दाखवतोय तत्वनिष्ठता. आयुष्यात जे आई वडिलांनी शिकवलेले संस्कार आहे, आई वडिलांनी किंवा आपल्या गुरु महाराजांनी किंवा आपण ज्या पाठशाळेत किंवा कोणत्याही शैक्षणिक शिक्षण घेत आहोत त्या शैक्षणिक क्षेत्रात शिकवले गेलेले नियम, संस्कार, हे संस्कार शेवटपर्यंत जपवण्याचं काम गुरु करतो. म्हणजेच आई वडिलांची फसवणूक न करणं,
कोणाचं नाव खराब न होऊ देणं, घरची इज्जत न जाऊ देणं, हे काम गुरु करतो, की तो व्यक्ती कितीही त्याच्या आयुष्यात वाईट प्रसंग आहे, तरी तो सत्यवादीच वागणार, खोटं वागणार नाही. आता जसं मुलं-मुली सध्याच्या ह्याच्यात अफेअर करतात. अफेअर केव्हा होईल? ज्यावेळेस त्याच्या पत्रिकेत चंद्र खराब असतो, तेव्हाही अफेअर होऊ शकतो. मंगळ खराब असतो, तेव्हाही अफेअर होऊ शकतो. परंतु चंद्र-मंगळ खराब असताना गुरु जर चांगला असेल, तर अशी व्यक्ती अफेअर पण करणार नाही. चांगला म्हणजे स्वराशीत, उच्च राशीत. कारण ती सगळ्यात पहिले तिच्या तत्वनिष्ठतेने विचार करेल, की नाही, आपण जर आज अफेअर केलं, आई-वडिलांना वाईट वाटेल, आई-वडिलांची इज्जत जाईल. हा विचार ती थॉट तिच्या पहिले येणार. कारण गुरु हा देवगुरु आहे. तोच गुरु खराब असेल, तर जातक 100% अफेअर करणार. गुरु जास्त खराब असेल, तर एका वेळेस एक झालं का दुसरं, दुसरं झालं का तिसरं ही स्थिती निर्माण करणार. गुरुपत्रिकेत चांगला असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. गुरु हा पतिकारक आहे. एखाद्या लेडीजची जर कुंडली असेल, तर तिच्या पतीची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर गुरु बघितला जातो. आणि जेंट्सची कुंडली असेल, त्याची पत्नीची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर शुक्र बघितला जातो. खूप जण दोघांची स्थिती शुक्रावरनं बघतात. पण वैदिक ज्योतिषमध्ये नियम आहे, जर तुम्हाला पतीची स्थिती जाणून घ्यायची आहे, तर गुरु बघावा आणि पत्नीची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर शुक्र बघावा. गुरु हा पोटाचा कारक आहे. पोटदुखी, पोटाचे आजार किंवा पोटाचा डॉक्टर बनवण्याचं काम गुरु बनवतो. सोने चांदीचे व्यवसाय किंवा ह्या वस्तूंचा संग्रह करणे, याही गोष्टी तो दाखवतो. दोन्ही आतडे, लिव्हर, बेन्झाईन, टीन, सोन्याच्या खाणी, शुगर, जलोदर, शरीरामध्ये गाठी होणं, कारण स्थूलता गुरुकडे म्हणून गाठी पण गुरुच घेणार. गॅसचे त्रास, कॉलिकचा त्रास, टॉयलेट जुलाब वगैरे होणं, व्हिटॅमिन ए, बुद्धिभ्रम, मूळव्याध, ही तत्व गुरुच्या बाबतीत पूर्णपणे लागू पडत असतात. गुरु हा पुत्रकारक आहे. पुत्रकारक म्हणजे पुत्र सुख, संतान सुख गुरु दाखवतो. संततीकडून दुःख, सुख काय मिळणार हे सुद्धा गुरु दाखवतो. गुरुकडे धर्मस्थान आहे, धर्मशाळा आहे, स्वतःच्या संस्था आहे, तीर्थस्थान आहे, देवळ, मस्जिद, चर्च, धर्मगुरू, मंत्री, कायदा, न्यायाधीश, दंड अधिकारी, न्यायालय, विद्यालय, विद्यापीठ, सार्वजनिक काम, ही सगळी गुरुकडे येतात. जिथे पण धर्माची गोष्ट आली, त्या बऱ्याच गोष्टी गुरुकडे येतात. पार्लमेंट झालं, विधानसभा, धर्मदाय, आध्यात्मिक संस्था, दवाखाने, हॉस्पिटल, दवाखान्यांची ठिकाणं, वैद्य संमेलन, नाटकगृह, कपडे विकणारा व्यक्ती, आरोग्य मंदिर, वाचनालय, शैक्षणिक क्षेत्र, या सगळ्या गोष्टी गुरुकडे येतात. गुरु हा कुंडलीत बलवान असेल, तर जातक हा भावनेला महत्व प्राप्त देतो. म्हणजेच तो जातक भावना प्रधान असतो. जातक हा उदारमतवादी बनतो, महत्वाकांक्षी बनतो, सर्वांची सहानुभूती संपादन करणारा, तारतम्य, ज्ञानी मनुष्य, मात्र मनुष्य मात्राला मदत करणारा, सदैव तत्पर असणारा, न्यायप्रिय, त्याला अन्याय झालेला न चालत नाही. ज्या वेळेस याच्याकडून चुका होतात, त्या चुका बहुतेक बहुतेक दयेच्या पोटी होतात. हे गुण जेव्हा येतात, तेव्हा त्याच्या पत्रिकेमध्ये गुरुची स्थिती खूप चांगली असते. गुरु जेव्हा दूषित होतो, तेव्हा तो अज्ञान, अतिरेकपणा, दांभकित्व, रक्तदोष, मेधाधिक्य देतो. त्यामुळे प्रकृती बिघडते. विलासी राहण्यामुळे होणारे आजार गुरुमुळे होतात. मधुमेह, इन्शुरन्स तयार करण्याच्या क्रियेवर गुरुचा प्रभाव आहे. म्हणून पत्रिकेत गुरु चांगला असणं सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर गुरु हा महत्वाकांक्षा, धर्माकडे अति अट्रॅक्शन पण देतो, धर्मासाठी संन्यास पण घडवतो, दांभिकपरता,
डांबिकपणा, इच्छा तृप्ती कोणत्याही मार्गाने करून घेण्याची प्रवृत्ती गुरुकडे आहे. गुरु हा शहाणपणाचा घमेंड देतो. स्वतःचे नाव होण्याकरता दान धर्म करवणारा ग्रह आहे. विचार, भावना यांचं मिश्रण, परोपकार, चांगला स्वभाव, समाज प्रवृत्ती, आशावादी, सौंदर्यप्रियता, शरीर स्वास्थ्य, भक्ती, दया, सहानुभूती, मान सन्मान, उच्च दर्जाची सामाजिक नैतिक पातळी, प्रतिष्ठा, जातकामध्ये असलेला आत्मविश्वास, आनंद, समाधान, न्याय प्रवृत्ती, मग कोर्टाकडे सुद्धा गुरु वळवू शकतो. प्रतिभाशक्ती, विचारांमध्ये मानसिक सुबत्ता किंवा विचारांमध्ये खरेपणा, त्याच्यानंतर आदर, प्रेम, युक्ती, सामान्य व्यवहार ज्ञान, कॉमन सेन्स, उत्तम निर्णायक शक्ती, मनाचा मोकळेपणा, गुतानुगुणित्व जे आपण कन्व्हर्सेशन म्हणतो, या सगळ्या गोष्टी गुरुकडे येतात. गुरु हा धनाचा कारक पण आहे. तुम्ही धनामध्ये ब्लॅकने पैसा कमवणार की स्वकष्टाने कमवणार हे सुद्धा गुरु दाखवतो. विवाह योग गुरु दाखवतो. ज्यावेळेस आपण जातकाचं लग्न ठरवलं की आपण ज्यावेळेस लग्न ठरवल्यानंतर विवाहाच्या तारखा काढतो त्या गुरुवर डिपेंड असतात. त्यानंतर आपण मौंजी बंधनाच्या तारखा काढतो त्या सुद्धा गुरुवर डिपेंड असतात. त्यामुळे पत्रिकेमध्ये गुरुची स्थिती सगळ्यात जास्त गरजेची आहे. लौकिक दृष्ट्या गुरुला फार महत्व आहे. गुरु हा रविचंद्रा इतकाच बलवान नाही, परंतु मंगळाचा तीव्रपणा, सामर्थ्य, अचाट, पराक्रम, अत्यंत घोर कृत्य, अमानुष प्रकार, खून, मारामाऱ्या, रणसंग्राम या गोष्टी गुरुमध्ये नाही. आणि गुरु या गोष्टी बदलवू पण शकतो. बौद्धिक विकसित करणारा ग्रह आहे बुध, पण ती सुद्धा स्थिती जर नसेल तर ती स्थिती पण आणून द्यायचं काम गुरु करतो. शुक्राचं तेज, सौंदर्य, काव्यस्फूर्ती, निस्पित प्रेम, कोमल विकार, भावना गुरु निर्माण करू शकत नाही. हे शुक्र निर्माण करू शकत नसेल तर त्या सुद्धा गुरु आणू शकतो. म्हणजे प्रत्येकाला सपोर्ट देणार आहे, पण ते त्याच्या तत्वात बसलं पाहिजे की ह्याने खरंच त्या पद्धतीने वागला हा ग्रह तरच तो त्याला मदत करू शकतो. अन्यथा गुरु मदत करत नाही. गुरु हा राजघराण्याचा कारक आहे. गुरु हा संस्था अध्यक्ष, शैक्षणिक क्षेत्र, शिक्षण, डॉक्टर याही गोष्टींचा कारक आहे. म्हणून पत्रिकेमध्ये गुरुची स्थिती बलवान असणं ही सगळ्यात जास्त गरज आहे. शरीरामध्ये रक्त बिघडणे, यकृताचे विकार, कावीळ, मेदाधिक्य, मेंदूत रक्त साठणे, जलोदर, हिरड्यांना सूज येणे, नाकात मोड येणे, लघवीचे विकार, मधुमेह, इसब, हृदाभिसरण बरोबर न होत झाल्यामुळे त्वचेचे रोग, किडनी ह्या जे आजार आहे या आजार सगळे आपण गुरुवरनं बघत असतो. असा हा गुरु पत्रिकेमध्ये शुभ स्थितीत म्हणजे स्वराशीत, मित्र राशीत, उच्च राशीत असणं जास्त गरजेचं आहे. तेव्हाच तो पत्रिकेमध्ये जातकाला शुभ फळ प्रदान करतो आणि आज जगामध्ये खरं राहणं, खरं वागणं, खऱ्या वृत्तीने जगणं गुरु शिकवतो. अन्यथा जातक जर पत्रिकेत गुरुची स्थिती खराब असेल तर तो तसा राहत नाही. आलं लक्षात सगळ्यांना? हो मॅडम. काही शंका आहे? शंका नसेल तर वरती पॉइंट टाका गुरु. लिहा. सूर्यापासून हा 5वा ग्रह आहे.
ब- बहिर्वर्ती ग्रहांमध्ये पृथ्वीपासून दुसरा ग्रह आहे. हा आकाराने पृथ्वीच्या 1281 पट मोठा आहे. किती मॅडम? 81 पट मोठा आहे. हा किंचित स्वयंप्रकाशित ग्रह आहे. याचा रंग पिवळसर गोरा, जातीने ब्राह्मण आणि सत्वगुणी आहे. याचं मध्यम व्यास 86,000 मैल इतकं आहे. किती मॅडम? 86? 1000 मैल इतकं आहे. हम्म. शहाऐंशी हजार मैल इतकं आहे. एका राशीतनं दुसऱ्या राशीत प्रवेश करायला याला आंघोळ केली ना? 1 वर्ष लागतो. गुरुची स्वतःची रास धनु आणि मीन आहे. उच्च राशी कर्क नीच राशी मकर आहे. गुरुला एकूण काय मॅडम? गुरुला एकूण
तीन दृष्ट्या आहे. मॅडम आवाज ब्रेक झाला. गुरुला एकूण तीन दृष्ट्या आहे. तीन दृष्ट्या आहेत. गुरु ज्या स्थानात बसतो, गुरु ज्या पाणी द्या. गुरु ज्या स्थानामध्ये बसतो त्या स्थानापासून पाचवी, सातवी आणि नवव्या दृष्टीने बघतो. गुरु हा पुरुष ग्रह आहे. याचे मित्र मॅडम आवाज मध्येच ब्रेक होतो तुमचा. याचे मित्र रवी, चंद्र, मंगळ आहे. समग्रह शनी, राहू, केतू आहे. शत्रुग्रह बुध आणि शुक्र आहे. गुरु हा देवगुरु म्हणून ओळखला जाणारा ग्रह आहे. आणि शुभ ग्रह आहे. गुरुची कारकत्व लिहा. गुरुत्व, कर्तव्य, वेदांत, तत्वज्ञान, मीमांसा, काय मॅडम? मीमांसा औरटपणा,
दीर्घदेही, शौर्य, कीर्ती, तर्कशास्त्र, तर्कशास्त्र काय मॅडम? तर्कशास्त्र, ज्योतिष, मोठी भावंड, थंड ऋतू, मांड्या, धार्मिक कृत्य, दुसऱ्यांना मदत करणे, निस्पृहता, निपक्षपाती, राजकृपा, राजसन्मान, सुख शांती, मंत्रविद्या, पवित्र तीर्थ, पवित्र स्थान, तत्वनिष्ठता, निपक्षपाती, निपक्षपाती, राजकृपा, राजसन्मान, राजसन्मान, खरेपणा,
मंत्रविद्या, मंत्रविद्या, पवित्र तीर्थ, मॅडम हे रिपीट लिहायचं का ते पहिले पण हो लिहिलं झाली आपण? होती ना ही. झालेले का? ठीक आहे. हो पवित्र स्थान, तत्वनिष्ठ त्याच्या पुढे आहे मॅडम. पण तत्वनिष्ठता झालं सांगितलं. मॅडम. सोने, दागिने, बँक अकाउंट, बँक अकाउंट, कफ, प्रकृती, विद्वानांचं संमेलन, कोशागृह, पोट, पोट, दोन्ही आतडे, लिव्हर, सोन्याच्या खाणी, सोन्याच्या खाणी, मधुमेह, मधुमेह, जलोदर, जलोदर, शिक्षण, धर्मस्थान, तीर्थस्थान, देऊळ, काय मॅडम? देऊळ, मंदिर, मस्जिद, चर्च,
धर्मगुरू, मंत्री, कायदा, न्यायाधीश, दंड अधिकारी, न्यायालय, विद्यालय, सार्वजनिक काम, किंवा मंडळ, पार्लमेंट, काय मॅडम? पार्लमेंट, विधानसभा, मॅडम आवाज क्लिअर नाही येत आहे आता. विधानसभा, धर्मदाय, किंवा आध्यात्मिक संस्था, हॉस्पिटल, दवाखान्याची ठिकाणं, वैद्य संमेलन, नाटकगृह, कपडे, काय मॅडम? कपडे, आरोग्य मंदिर, वाचनालय, शैक्षणिक संस्था, या सर्व गोष्टी गुरुकडून पाहिल्या जातात.